नमस्कार. आता महिपतने अश्विनला गाडीने उडवलेलं असतं, पण अश्विनला जास्त लागलेलं नसतं. आता हे जेव्हा अर्जुनला कळतं तेव्हा अर्जुन खूपच रागावलेला असतो. अर्जुनने तर महिपतची गचंडी पकडलेली असते, पण आता घरातल्या माणसांनी अर्जुनला जरा सांभाळलेली असते. त्यामुळे महिपत आता तिथनं निघून गेलेला असतो. अर्जुनने महिपतला धमकी दिलेली असते, जर माझ्या भावाला काही झालं असतं ना, तर तुला मी अख्खाच्या अख्खा उभा चिरला असता. आता महिपत इकडे हादरलेला असतो. हे ऐकून प्रिया सुद्धा हादरलेली असते. आता रागावलेला अर्जुन विचार करतो की हे मैपतने कमीत कमी मा दामिनीबाईच्या सांगण्यावरूनच केला असणार. म्हणून अर्जुन लगेच दामिनीबाईंना फोन करतो आणि म्हणतो, मिस दामिनीबाई, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. हे जे काही तुम्ही खेळ खेळताय ना, ते खूपच वाईट आहेत आणि रस्त्यावर उतरून गुंडगिरी करणं हे तुम्हाला शोभत नाही. मी तर तुम्हाला एक चांगलं वकिलीनबाई म्हणून बघत होतो, पण आता तुम्ही किती नीच पातळीवर उतरू शकता हे आता आम्हाला कळून चुकलेलं आहे. त्यावर आता दामिनीबाई म्हणतात, काय झालं, तू असं का बोलतोयस? त्यावर अर्जुन म्हणतो, आता सगळं माहिती असून आता माहिती नाही असं करू नका. अहो, आम्हाला सगळं कळतं तुम्ही काय खेळ खेळताय. अहो, तुमच्या सांगण्यावरूनच महिपतने हे सगळं केलंय. आता दामिनीबाई म्हणतात, महिपतने नेमकं काय केलंय? त्यावर अर्जुन म्हणतो, तुम्ही परत आता वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका. मला सगळं माहिती आहे की तुम्हीच सगळं केलेलं आहे. आता तुम्ही कशासाठी असं करताय? त्यावर दामिनीबाई म्हणतात, खरं सांगशील का मला नेमकं काय घडलंय? त्यावर आता अर्जुन सांगू लागतो, अहो, तुमच्या त्या महिपतने ज्याची तुम्ही केस लढताय ना, त्याने आज माझ्या छोट्या भावाला अश्विनला उडवलं आणि हे तुमच्या सांगण्यावरूनच केलं. त्यावर दामिनीबाई म्हणतात, अरे असं काही करायची गरज नाही. मला मला माझ्या बुद्धीवर आणि न्यायक्षमतेवर विश्वास आहे आणि ही केस मीच जिंकणार हा सुद्धा मला विश्वास आहे. मी अजूनपर्यंत कोणतीही केस हारलेली नाहीये. आता अर्जुन म्हणतो, मग आता तुम्ही हारणार म्हणून असं करताय का? त्यावर दामिनीबाई म्हणतात, असं समजूच नको. मी असं काहीही केलेलं नाहीये आणि तुला काय वाटतं मी असं करेन का? असा गैरसमज बाळगू नको रे अर्जुन. मी काही केले नाही. आता अर्जुन आणि दामिनीबाईचं बोलणं झाल्या लगेच आता दामिनीबाई ही महिपतला कॉल करते आणि म्हणते, महिपत, काय केलं तुम्ही? अहो, तुम्ही त्या अश्विनला उडवलं. तुम्हाला कळतंय का ही केस किती संवेदनशील आहे? आणि एवढं सगळं असताना तुम्ही त्या अश्विनला कसं काय उडवू शकता? तुम्ही ही केस आणखी गुंतागुंतीची करून सोडलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं मी या केसमधनं मागे येते. आता तुम्ही या केससाठी कोणतरी नवीन वकिलीनबाई शोधा. अहो, मला हे आता केस लढणं अवघड वाटते. तुमची केस लढून हारण्यापेक्षा तुमची केस न लढलेलीच बरी. ते ऐकल्यावर आता महिपतला मोठा धक्का बसतो. महिपतला आता घाम फुटलेला असतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.